लघुकथा विचारांचे शास्त्र. एकदा एका गुरुकुलात नील नावाचा हुशार पण थोडा घाईगडबडीत निर्णय घेणारा विद्यार्थी शिकत होता. तो नेहमी गुरुजींना प्रश्न विचारायचा, पण स्वतः फार विचार न करता लगेच निष्कर्ष काढायचा. एका दिवशी गुरुजींनी विद्यार्थ्यांना एक कोडं दिलं. ते कोडं होतं असं: एक माणूस सकाळी भिजलेला आहे, त्याच्याकडे छत्रीही नाही, पण त्याचा एक केसही ओला नाही. हे कसं काय शक्य आहे, असं गुरुजी विचारतात. नील पटकन म्हणाला, शक्य नाही गुरुजी, तो चुकीचं बोलत असेल. गुरुजी हसले आणि म्हणाले, थांब नील, विचार कर, सर्व शक्यता तपास, कोणता पर्याय अधिक योग्य वाटतो ते पहा. थोड्या वेळाने इतर विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक उत्तर दिलं, गुरुजी, कदाचित तो टक्कल असलेला माणूस असेल. गुरुजी खुश झाले आणि म्हणाले, बरोबर. आणि नील, इथे एक गोष्ट लक्षात घे, तर्कशास्त्र हे विचारांचं शास्त्र आहे. एखादी गोष्ट खरी की खोटी, शक्य की अशक्य हे ठरविण्यासाठी फक्त भावना नव्हे, तर शुद्ध विचारांची आवश्यकता असते. नीलला त्याने केलेल्या विचाराबद्दल थोडीशी लाज वाटली, पण तो शिकला. त्यानंतर तो कोणतीही गोष्ट ऐकली की लगेच निर्णय देत नसे. आधी तो शक्यता, कारण, परिणाम आणि उदाहरणं यांचा विचार करू लागला. काही महिन्यांनी नीलने एका चर्चासत्रात इतकं समंजस आणि तर्कशुद्ध भाषण केलं की सर्व गुरु आणि विद्यार्थी भारावून गेले. गुरुजी अभिमानाने म्हणाले, नील, आता खरा तर्कशास्त्रज्ञ झालाय असं मला तो वाटतोस, कारण त्याने तर्कशास्त्राचं खऱ्या अर्थानं आचरण केलं. विचारपूर्वक विचार करणं कसं असतं हे त्यानं आत्मसात केलेलं होतं. तात्पर्य: तर्कशास्त्र म्हणजे केवळ मत मांडणं नव्हे, तर योग्य कारण, योग्य क्रम आणि शुद्ध विचारांच्या आधारे सत्याच्या जवळ जाण्याचं शास्त्र आहे.